नमस्कार. उद्या एक मैदान होते. एक आदत एक बैल वाकेश्वर वासुंदे फाटी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान भरते. आणि एक सगळी नामांकित बैल तर नाहीत येणार त्या ठिकाणी, परंतु काही काही येतील नामांकित बैल, कारण की मैदान जे आहे ते एक आदत एक बैल आहे. आणि नक्कीच या मैदानामध्ये काय नियम आहेत, काय अटी आहेत, कसं काय नियोजन आहे, किती बक्षीस आहे, नक्की मैदान किती वाजता चालू होणार, किती वाजता लॉट काढणार, हे नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगूया. मैदानाचे लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी बरोबर 8:30 वाजता काढले जातील. आणि ते लाईव्ह जे आहे ते STC लाईव्हवरती असेल. आणि उद्या मैदान बरोबर ठीक 9 वाजता सकाळी चालू होईल. आणि जे मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे चालू होईल. या मैदानामध्ये प्रथम बक्षीस ते 8 नंबरचं बक्षीस किती आहे ते बघूया. 1 नंबरचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये, 2 नंबरचं बक्षीस आहे 71,000, 3 नंबरचं बक्षीस आहे 51,000, 4 नंबरचं बक्षीस आहे 31,000, 5 नंबरचं बक्षीस आहे 25,000, 6 नंबरचं बक्षीस आहे 21,000, 7 नंबरचं बक्षीस आहे 15,000 आणि 8 नंबरचं बक्षीस आहे 11,000. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा घेतला जाणार आहे. आणि नक्कीच या क्वार्टर फायनलमध्ये किती नंबरची बक्षीस आहेत ते बघूया आपण. 1 नंबरला क्वार्टर फायनलमध्ये जो बैल बसेल, जी गाडी बसेल, त्याला 21,000, 2 नंबरला आहेत 15,000, 3 नंबरला आहेत 11,000, 4 नंबरला आहेत 10,000, 5 नंबरला आहेत 9,000, 6 नंबरला 7 नंबरला 5 आणि 8 नंबरला 3,000. नक्कीच त्या मैदानामध्ये आगळं वेगळं मैदान भरते. वाकेश्वर वासुंदे फाटी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान भरते. आणि लाईव्ह समालोचक कोण असतील, समालोचक जे आहेत ते तिथलेच आहेत, पुण्यामधीलच आहेत. त्यांची नावे आपल्याला एवढी माहीत नाही आहेत. आणि नक्कीच मैदानामध्ये प्रवेश फी किती असेल, 1,000 रुपये ही प्रवेश फी आहे आणि 100 रुपये फिटनेसचे घेतली जातील. आणि नक्कीच मैदानाची रुंदी किती आहे, रुंदी जी आहे ती 15 फूट आहे आणि लांबी जी आहे ती 900 फुटाचा पल्ला आहे. नक्कीच बघूया काय मैदानामध्ये, कारण बैलांचा कस जो आहे तो पणाला लागणार आहे. आणि मैदानामध्ये जे पुढे निकाल जो रेषा आहे तिथे काही अडचण वगैरे नाही ना बैला थांबवण्यासाठी, ते बघूया. तसली काही अडचण वगैरे नाही आहे, कारण की अडचण असते काही, तुम्ही बघितले काही ठिकाणी मैदानामध्ये विहीर असते, विजेचे खांब असतात, रस्ता असतो, खड्डे असतात. तसलं तिथे काहीच नाही आहे. चांगलं नियोजन केलेलं आहे. ॲम्ब्युलन्सच्या सुविधासुद्धा तिथे केलेल्या आहेत, कारण की माहिती आहे तुम्हाला अपघात तर होतच असतात प्रत्येक कुठल्याही मैदानात असू द्या. चारा पाण्याची व्यवस्थासुद्धा तिथे केलेली आहे. बघा चांगलं मैदान भरते. पाऊस वगैरे तिथे काही नाही, ढगाळ वातावरण आहे, हलका पाऊस पडणार, पण तो मैदान जे आहे ते कटनाचं आहे. आणि जरी तिथं पाऊस आला तरी ते नुसतं नॉर्मल, तिथं माळरानात माहिती आहे सगळ्यांना कसं असतं ते माळरानाचं, तसं ते मैदानाचं नियोजन होईल. निकाल जो आहे तो बैलाचा कोणताही पण अवयव पुढे असू द्या, समजा पाय असेल, तोंड असेल, त्याच्यावरती निकाल जो आहे, कुठलाही अवयव पुढे असला बैलाचा तर तो निकाल त्या बैलाला देण्यात येणार आहे. निकाल रेषेपासून पब्लिक तरी किती लांब असेल त्यांचं, आता ते नियोजन तिथंच ठरवतील. कारण मागच्या मैदानात तरोडोलीत बघितलं, असं सांगण्यात आलं की 100 फुटावरती तर पब्लिक थांबणार नाही. आणि शेवट जशा सेमी जशा फायनल व्हायला लागल्या तसं तोंडावरती पब्लिक यायला लागली. त्याच्यामुळे ती नियोजन महत्त्वाचं आहे. कोणत्याच मैदानात असं नियोजन होत नाही, कारण की तुम्ही बघितले महाराष्ट्र केसरीचं कदमवाडीचं मैदान झालं बघा, तसं मैदान झालं पाहिजे, त्याला म्हणायचं मैदान भारी मैदान झालं ते. नक्कीच अन्याय जो आहे तो कुणावर झाला नाही पाहिजे, नाहीच झाला पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे साधी गरिबाची बैलगाडी मालक असतात. काय तुम्ही बघितले आत्ता मागं तरडोलीला जे मैदान झालं, काही लोकांनी निकाल गड सांगितलं नाही, नियम होते ते नियम पाळले नाहीत, गाडीवरती उभे राहिले, हाताचे इशारे केले, हाताचे इशारे नव्हते केले, परंतु गाडीवरती उभं राहायचं नाही, हे नियम महत्त्वाचा तुम्ही पाळा. आणि एक बैल दुसऱ्यांदा पळवू नका, कारण की कसं आहे संघटना अजून कार्यरत झालेली नाही आहेत, लवकरच होईल. कारण मैदान जे आहे तर सकाळी लवकर 9 वाजता चालू होईल. आणि सकाळी आता संध्याकाळी समजेल आपल्याला की गट किती पाळणार आहेत, किती चिट्टे आहेत, किती लॉट जे आहेत ते संध्याकाळी आज तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता चालू किंवा 8:30 वाजता चालू होतीलच. बघूया कोण कोणत्या गटामध्ये येतोय. आता नामांकित बैल कोण येत आहेत, आता चर्चा तर सगळ्यांना मी सांगितलेलं बकासूरची, परंतु बघूया शेवटी कसं होते ना. नियोजन जे असतं ते मामांचं असतं, कारण की बकासूरचा नियोजन हे परफेक्टच असतं. त्याच्यामुळे बघूया उद्या येतोय का नाही, का आराम करतोय बैल, बघूया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर
आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि माझा एक दुसरा चॅनल आहे के फॉर किरण हा नावाचा दुसरा चॅनल आहे माझा, तिथं जाऊन मला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.